परिस्थितीनं कोणाला विचारलं, परिस्थितीला याने विचारलं, परीक्षित राजानं शुक्राचार्याला विचारलं, भगवंत जर सगळ्यात समभाव ठेवतो मग तो राक्षसांना मारतो आणि देवांना तारतो, मग असा विषमभाव का ठेवतो? भगवंत समभाव जर आहे मग असं का करतो? त्यावेळेला परीक्षित राजानं सांगितलं, यानं शुक्राचार्यानं सांगितलं परिस्थितीला, अरे भगवंत राक्षसांना का मारतो? त्यांच्या वाईट कर्मामुळं त्यांना तो जन्म मिळाला असतो आणि मग त्यांना मारून त्यांना चांगल्या जन्मात देण्याचं काम तो करतो. म्हणून भगवंताचं काय सांगितले, यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवतं, मनुष्य वाईट कर्म करतो मग त्याला तो शिक्षा देतो आणि त्याला चांगल्या कामाला प्रवृत्त करतो. एक चोर काय झाला होता, चोरी करायला झाला होता आणि मग चोरी करायला झाला, त्याचा काय ठेस लागली, त्याचा पाय कापला. पाय कापल्यामुळं त्याला चोरी करताना आली नाही, म्हणजे त्यानं चोरी करण्यापासून प्रवृत्त केलं. आणि भगवंत प्रत्येक माणसाला त्याच्या वाईट कर्मातून वाचवण्याकरता चांगलं करतो. चांगलं करणं हे भगवंताचं काम आहे. माणूस काय करतो, त्याच्या स्वार्थापोटी, लोभापोटी काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे 6 विकार आहे आणि 6 विकार त्याच्या अंगात असल्यानंतर ते 6 विकार करून त्याच्याकरता त्याचं वाईट कर्म केलं जातं आणि मग त्या वाईट कर्मातून प्रवृत्त करण्याकरता भगवंत त्याला शिक्षा देतो. भगवंत चांगलंच करतो. बघा, प्रत्येक घाटामध्ये काय असतं, आकाश असतं आणि जर ते आकाश काय बाहेर काढता येत नाही, तसा भगवंत हा सगळ्या ठिकाणी. आपण मुंबईहून पुण्याला जातो, आपण काय म्हणतो, पुन्हा आलं, पुन्हा काही येत नाही, पुन्हा जागेवरच असतं. तसं भगवंत हा जागीचा असतो आणि भगवंत जागेत असल्यानंतर त्याला काही जायची गरज नाही. फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन, जसा भाव तसा देव. प्रत्येकाची जशी दृष्टी असेल तसा त्याला देव दिसतो. धर्माला विचारलं होतं का, तू एक वाईट प्रवृत्तीचा माणूस गेले, तो गेला, त्याला वाईट कोणी दिसलं नाही, तो आला म्हणून वाईट कोणीच नाही. दुर्योधनाला सांगितलं चांगला घेऊन ये, त्याला चांगलं कोणी दिसतं. म्हणून या जगामध्ये जशी त्याची विचार असतील, जशी बुद्धी असेल तसा त्याला देव दिसतो. म्हणून ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव. मग भागवतात काय सांगितले, तुम्ही कोणत्याही देवाची प्रार्थना करा, पण करा. देव म्हणजे स्थिर वाईट विचारातून प्रवृत्त करण्याचं साधन, त्याचं नाव देव. म्हणून चांगलं वागा, चांगलं जगा आणि जगू द्या. ही संस्कृती, माझं भरलं पाहिजे विकृती. आज समाजात विकृती माजली आणि विकृती दूर करण्याकरता ही आपली भारतीय संस्कृती. म्हणून देवकुडे आपल्या हृदयात, देवकुडे आईबापात, देवकुडे चंद्र सूर्य हवा पाणी, देवकुडे प्राणीमात्रात, देवकुडे निसर्गात. झाडे लावा, झाडे जगवा आणि या सृष्टीचं संवर्धन करा. जर सृष्टीचं संवर्धन केलं तर माणूस सुखानं जगल. आज काही दिवसांना माणसाला जगायला कठीण झालेलं आहे. म्हणून हा प्रदूषण काढण्याकरता झाडात देव पा, वृक्षवेली आम्हा सोयरे वंचरे, पक्षी सुचरे आरविती, तुकाराम महाराजांनी सांगितलेले. पण हे साधू कीर्तनकारांना दिसत नाही का? विनोद करतात, चेष्टा करतात, पैसे उकळतात. तर निसर्ग संवर्धन करण्याकरता हा तुकारामाचा अभंग आहे. आणि भगवंताचं नाव घ्या, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा, हे 2 मंत्र दिलेले आहे. आणि आईबापाची सेवा करा, मायबाप काशी त्यांनी न जावी तीर्थाची. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.